Uh, yes, good evening, all of you. माझा आवाज येतोय का बरोबर? अश्विनीजी किंवा सविताजी, आपण मला सांगू शकाल का माझा आवाज येतोय का आपल्याला? हॅलो, हॅलो, हॅलो. येतोय. ओके, फाईन. तर मग आता तुम्ही दोघीच आहात, तरी पण आपण ठरलेल्या वेळेला आपण चालू करूया. बाकी रेकॉर्डिंग चालू केलेलं आहे. लोक रेकॉर्डिंग पाहतील. Yesterday I shared with you simple present tense action column. म्हणजे आपण या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्सचा अभ्यास आज तिसरा दिवस आहे. आणि सिंपल प्रेझेंट टेन्स जो आहे हा खूप वास्ट पद्धतीने वापरला जातो. म्हणजे कोण काय करतं, दैनंदिन बाबी, सवयी किंवा त्रिकालाबाधित बोलताना जी वाक्य लागतात ते सिंपल प्रेझेंट टेन्स, किंवा कुणाकडे काय आहे हे सांगताना सिंपल प्रेझेंट टेन्स, किंवा कोण कुठे आहे किंवा कुठल्या अवस्थेत आहे हे सांगताना सिंपल प्रेझेंट टेन्स. तर हा सिंपल प्रेझेंट टेन्स जो आहे हा खूप वास्ट मध्ये वापरला जातो. आणि व्यावहारिक जगामध्ये सुद्धा या काळाला खूप अनन्यसाधारण महत्व आहे. कारण हा खूप खूप आणि खूप वापरला जातो. पुन्हा समजायला थोडासा तुम्हाला अवघड आहे, पण प्रवासाने किंवा ज्याला म्हणू प्रॅक्टिसने आणि रोजच्या प्रवासाने हा सोपा होऊन जातो. तर या ठिकाणी मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला आहे. आपण तिसरा दिवस आहे आणि आपण ऍक्शन कॉलम बद्दल बोलत आहोत. तर उद्या पोझिशन आणि इन्फॉर्मेशन बघू, पण ऍक्शन कॉलम जरा जास्त अवघड असल्यामुळे आपण तो समजून घेऊया. तर मी तुमच्यासाठी काही स्क्रीन रेकॉर्डिंग केलेल्या आहेत किंवा काही स्लाइड्स बनवलेल्या आहेत, त्या आपण पाहूया. येस. तर बघा, या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवरती सिंपल प्रेझेंट टेन्स ऍक्शन यातील हेल्पिंग वर्ब्स म्हणजे सहाय्यकारी क्रियापदांबद्दलची माहिती मिळते. आता हेल्पिंग वर्ब्स जे आहेत, ज्यांना आपण सहाय्यकारी क्रियापद म्हणतो, असे दोन प्रकार असतात. म्हणजे एक तर सहाय्यकारी क्रियापदे आणि दुसरी मूळ क्रियापदे. मग मूळ क्रियापदे काय असतात? तर जाणे, येणे, पाहणे, राहणे, हसणे, ऐकणे, बोलणे, रडणे, अशा ज्या ज्या काही कृती घडतात किंवा क्रिया असतात त्यांना मूळ क्रियापदे असं म्हटलं जातं. आणि जी क्रियापदे या मूळ क्रियापदांना वाक्य निर्मितीसाठी मदत करतात त्यांना सहाय्यकारी क्रियापदे असं म्हटलं जातं. आणि प्रत्येक काळामध्ये किंवा प्रत्येक काळाच्या प्रकारामध्ये आपल्याला वेगवेगळी सहाय्यक क्रियापदे दिसतात. तर स्क्रीनवरती आपल्याला दोन सहाय्यकारी क्रियापदे दिसत आहेत. एक आहे डू आणि दुसरा आहे डज. तर बऱ्याच लोकांना या डू आणि डजचा वापर कसा करावा हे कळत नाही, आणि डजचा वापर तर खूप जणांचं कन्फ्युजन असतं. मग डू कधी वापरायचा आणि डज कधी वापरायचा, तर याच्याबद्दल मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगणार आहे. या स्क्रीनमध्ये जे काय आहे त्यानुसार मी तुम्हाला समजून सांगतो, तर नीट समजून घ्या. एकूण कुठल्याही काळामध्ये 9 कर्ते असतात. म्हणजे जसे की आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही, यू म्हणजे तू किंवा तुम्ही. म्हणजे यूचा वापर एकवचनी पण होतो तू म्हणताना, किंवा अनेक वचनी तुम्ही म्हणताना पण यूचा वापर होतो. म्हणजे आय, वी, यू. दे म्हणजे ते, म्हणजे एकापेक्षा जास्त लोकांबद्दल बोलायचं असेल तर देचा वापर होतो. या ठिकाणी तुम्हाला प्रकर्षाने मला सांगावंसं वाटतं की मराठीमध्ये आपण एका व्यक्तीला आदराने ते असं म्हणतो, मग ती स्त्रीलिंगी असेल किंवा पुल्लिंगी असेल. स्त्रीलिंगी आदरणीय व्यक्ती असेल तर त्या असं म्हणतो, आणि मोठ्या व्यक्तीला एकवचनीला ते असं म्हणतो. पण इंग्लिशमध्ये इथे तुम्हाला आदर दिसत नाही. तर आदराने आपण एखाद्या व्यक्तीला हीच म्हणतो किंवा स्त्रीलिंगीला शी असं म्हणतो. पण देचा अर्थ ते म्हणजे अनेक वचनी, हे लक्षात घ्या. म्हणजे आय म्हणजे वी, आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही किंवा आपण. बघा, वी म्हणजे
आम्ही किंवा आपण, यू म्हणजे तू किंवा तुम्ही, आणि दे म्हणजे ते, एकापेक्षा जास्त व्यक्तींबद्दल बोलताना दे. आणि प्लुरल नाउन म्हणजे अनेक वचनी कर्ते. मग अनेक वचनी कर्त्यांमध्ये कोण कोण येतं? तर एकापेक्षा जास्त. जसे की आपण अनेक दुकानांबद्दल बोलतो, अनेक गाड्यांबद्दल बोलतो, अनेक लोकांबद्दल बोलतो, अनेक मुलांबद्दल बोलतो. यांना प्लुरल नाउन असं म्हणतात. म्हणजे दुकाने, गाड्या, लोक, मुलं, एकापेक्षा जास्त वस्तू असेल तर त्याला प्लुरल नाउन असं म्हटलं जातं. आणि डचचा वापर जो आहे, हा डचचा वापर कधी होतो? तर कर्ता एकवचनी असताना किंवा तृतीय पुरुष असताना. बघा डचच्या कॉलममध्ये खाली आपल्याला दिसतंय ही, ही म्हणजे तो पुल्लिंगी, शी म्हणजे ती स्त्रीलिंगी, आणि इट म्हणजे हे किंवा ते निर्जीव वस्तूसाठी किंवा कधी कधी प्राण्यांसाठी जी पाळीव नाहीत अशा ठिकाणी इटचा वापर झालेला दिसतो. मग इट हे मनुष्यासाठी कधीही वापरत नाही, हे लक्षात ठेवा. एखाद्या वस्तूसाठी हे किंवा ते म्हणताना इटचा वापर आपल्याला झालेला दिसतो. त्यानंतर खाली लिहिलंय सिंग्युलर नाउन म्हणजे एकवचनी नाव. मग एकवचनी नाव म्हणजे काय? तर आपल्या सर्वांची नावं ही एकवचनी आहेत. जसं की आता अश्विनी आहे किंवा सविता आहे किंवा सीता, गीता, ही सगळी, किंवा राम, श्याम, ही सगळी नावं जी आहेत ही एकवचनी आहेत. किंवा जगातल्या एक वस्तूबद्दल जर बोलायचं झालं, म्हणजे एक दुकान म्हणजे दुकानाबद्दल, गाडीबद्दल, एका व्यक्तीबद्दल, एका मुलाबद्दल, तर ती सगळी सिंग्युलर नावं असतात, हे लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला डू आणि डज कधी वापरायचा हा बेस आपल्या लक्षात आला. प्रत्येक काळामधला बेस हा वेगळा असतो. सिंपल प्रेझेंट टेन्स ऍक्शन कॉलम बद्दल आपण बोलतोय, आणि या ठिकाणी हेल्पिंग वर्ब्स आपल्याला डू आणि डज दिसत आहेत. मग सिंपल प्रेझेंट टेन्स जेव्हा आपण पोझिशन या कॉलम बद्दल अभ्यास सुरू करू उद्या, तेव्हा डू आणि डज नाही दिसणार, तिथे आपल्याला हॅव आणि हॅज दिसेल. आणि त्यानंतर पुढे जाऊन जेव्हा आपण ऍक्शन, पोझिशन नंतर इन्फॉर्मेशन या कॉलम बद्दल अभ्यास करू, तेव्हा हेल्पिंग वर्ब आपल्याला एम म्हणजे एएमएम किंवा इज किंवा आर दिसेल. त्याच्यामुळे सिंपल प्रेझेंट टेन्स ऍक्शन कॉलम मध्ये डू आणि डजच दिसणार, बाकी दुसरा कुठलाही येणार नाही. मग आता खाली मी एक वाक्य बनवलंय. एक वाक्य 4 प्रकारे होऊ शकतं. मी वाक्याचे 4 प्रकार म्हणत नाहीये, म्हणजे असर्टिव्ह, त्यानंतर इंटरोगेटिव्ह, ही वाक्याबद्दल मी बोलत नाहीये. मी बोलतोय वाक्यांचे 4 प्रकार असे होतात. एक तर होकारार्थी वाक्य होतं, किंवा दुसरं नकारार्थी वाक्य होतं, किंवा तिसरं प्रश्नार्थी वाक्य होतं, किंवा चौथं नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य. तर या आपण 4 वाक्यांना कसं बनवायचं याबद्दल आपण थोडक्यामध्ये पाहूया. खाली वाक्य दिलेलं आहे, मी इंग्लिश शिकतो किंवा शिकते. म्हणजे मराठीमध्ये आपलं शिकतो म्हणलं तर हा पुल्लिंगी आहे लक्षात येतं, आणि शिकते म्हटलं तर ही स्त्रीलिंगी आहे हे आपल्या लक्षात येतं. पण इंग्रजी भाषेमध्ये या वाक्यामध्ये बोलणारी व्यक्ती स्त्रीलिंगी आहे का पुल्लिंगी आहे हे समजत नाही. म्हणजे जर आपण तुलना केली तर मराठी भाषा ही वास्ट आहे आणि जास्त विस्तृत आहे. इंग्रजी भाषेमध्ये बघा, तुम्हाला असं म्हटलंय पुढे, आय लर्न इंग्लिश. मग आय म्हणणारी व्यक्ती स्त्रीलिंगी आहे का पुल्लिंगी आहे हे समजत नाही आपल्याला इंग्लिशमध्ये. जर ती व्यक्ती तुम्हाला जर फोनवर बोलते की आय लर्न इंग्लिश, आणि त्या व्यक्तीचा आवाज जर कन्फ्युजिंग असेल, स्त्रीलिंगी किंवा पुल्लिंगी वाटत नसेल, तर यू कान गेस. पण मराठीमध्ये मी इंग्लिश शिकते म्हणजे मुलगा, आणि मी इंग्लिश शिकते म्हणजे स्त्रीलिंगी, आणि मी इंग्लिश शिकतो म्हणजे पुल्लिंगी, हे लक्षात येतं. सो यू कॅन अंडरस्टँड दॅट मराठी इज व्हेरी वास्ट लँग्वेज. मराठी सारखी भाषा नाही. पण जगाला आता गरज आहे इंग्लिशची, आणि जगाची मागणी आहे म्हणून शिकायची. लक्षात ठेवा, इंग्रजी भाषा ही आपल्याला कमर्शियल लेवलने शिकायची आहे, आणि आपल्या प्रेमाची भाषा मराठी ही वेगळी. म्हणजे मी जेव्हा माझ्या
ट्रेनिंगला सुरुवात केली तेव्हा रमेश वांजळे नावाचे आमदार पुण्यातले ते माझे पहिले विद्यार्थी. त्यांना मी घरी शिकवायला जायचो. गोल्डमॅन असं त्यांचं नाव होतं. तर त्यांना मी विचारलं, सर तुम्ही अशा पक्षाचं काम करताय जिथे मराठी प्रमोट केलं जातं आणि तुम्ही इंग्लिश का शिकताय? तर ते इतकं सुंदर उत्तर मला दिलं होतं, ते आता नाही येत या जगामध्ये. त्यांनी मला उत्तर दिलं की सर, आपण ज्या गोष्टीवर प्रेम करतो ती गोष्ट हृदयामध्ये असते आणि ज्या गोष्टी आपण व्यवहारासाठी शिकतो त्या डोक्यामध्ये असतात. मराठी माझ्या हृदयामध्ये आहे आणि इंग्लिश माझ्या डोक्यात घ्यायचंय कारण मी ते व्यवहारासाठी शिकणार आहे. सो इट वॉज अ ग्रेट आन्सर. लक्षात ठेवा, इंग्रजी शिकताना मराठीला कुठेही धक्का लागत नाही, कारण मराठी जागा वेगळी आणि इंग्लिशची जागा वेगळी. राईट. पुन्हा येऊ आपण. मी इंग्लिश शिकतो किंवा शिकते याला इंग्लिशमध्ये म्हणतात आय लर्न इंग्लिश. मी काल नियम सांगितला, कर्त्यानंतर क्रियापद. मराठीमध्ये मी इंग्लिश शिकतो किंवा शिकते शेवटी आलेलं आहे, पण इंग्रजीमध्ये कर्त्यानंतर लगेच क्रियापद शिकणे म्हणजे लर्न आलेलं आहे. ते म्हणणार आय लर्न इंग्लिश. आता दुसरं वाक्य आहे नकारार्थी. मी इंग्लिश शिकत नाही, म्हणजे कधीच शिकत नाही, अजून तर नाही शिकत, माझं रुटीन वर्क नाहीये, हे ते वाक्य सांगतंय. आता तुम्हाला डू किंवा डज या हेल्पिंग वर्बचा वापर कर्ता आणि क्रियापदाच्या मध्ये करायचा आहे, जे स्क्रीनवर दिसतंय. आय नंतर डू नॉटचा वापर केलेला आहे, डज नॉटचा वापर केलेला नाही. कारण वरती पाहिलं तर आयच्या पार्टी मधला, डूच्या पार्टी मधला आय आहे. म्हणजे थोडक्यात ज्या ज्या वेळेस कर्त्या ठिकाणी आय, वी, यू, दे, प्लुरल नाउन यापैकी कर्ता असेल आणि वाक्य नकारार्थी असेल तर कर्त्यानंतर डू नॉट आणि मग क्रियापदाचा वापर होतो, हे लक्षात ठेवा. आय, वी, यू, दे प्लुरल नाउन पैकी कर्ता हवाय, जे स्क्रीनवर दिसतंय. माय डू नॉट लर्न इंग्लिश, डू नॉटला शॉर्ट मध्ये डोंट म्हटलं तरी चालतं. तिसरं वाक्य आहे मी इंग्लिश शिकतो का. मग तुम्हाला हे वाक्य का विचारतो असं एखादं पुढे ऍडिशन होऊ शकतं. मग मी इंग्लिश शिकतो का प्रश्न विचारलाय म्हणून इंग्लिश मधलं सहाय्यकारी क्रियापद पहिलं येतं. मग डू आय लर्न इंग्लिश. आता इथे बघा, होकारार्थी वाक्य आहे मी इंग्लिश शिकतो, मग आय लर्न इंग्लिश असं पहिलं वाक्य. मग मराठीत जेव्हा प्रश्नार्थी वाक्य बनवायचं झालं तेव्हा होकारार्थी वाक्याला आहे तसं घेऊन फक्त का लावलाय बघा. तिसरं वाक्य, मी इंग्लिश शिकतो किंवा शिकते का, प्रश्न आहे. आणि जेव्हा मराठीमध्ये का आला शेवटी, त्या इंग्लिशमध्ये डू आला पहिला. म्हणजे मी तुम्हाला काल सांगितलं होतं की मराठी आणि इंग्रजी भाषा बरोबर उलटी आहे. प्रश्नार्थी वाक्यामध्ये का शेवटी असल्यामुळे डू पहिला आलेला आहे आणि बाकी वाक्य आहे तसं घेतलंय होकारार्थी. आय लर्न इंग्लिशच्या आधी फक्त डू लावलाय आणि वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क दिलाय, डू आय लर्न इंग्लिश. आणि त्यानंतर चौथं वाक्य आहे मी इंग्लिश शिकत नाही का. मी इंग्लिश शिकत नाही का, मग नाही का असं शेवटी आलं बघा. का म्हणजे डू पहिला घेतला होता आपण आणि नाही का असं शेवटी आल्यामुळे डू नॉटला घेऊन आलं पहिला, ज्याला डोंट असं आपण म्हणू शकतो. डोंट आय लर्न इंग्लिश. म्हणजे एका वाक्याचे 4 प्रकार होतात आणि 4 प्रकार मधला कुठलाही एक प्रकार आपल्याला व्यवहारामध्ये कधी वापरावा लागेल हे आपण सांगू शकत नाही. सो या ठिकाणी मी तुम्हाला 4 वाक्य सांगितली. मी इंग्लिश शिकतो, आय लर्न इंग्लिश. मी इंग्लिश शिकत नाही, आय डोंट लर्न इंग्लिश. मी इंग्लिश शिकतो का, डू आय लर्न इंग्लिश. आणि मी इंग्लिश शिकत नाही का, डोंट आय लर्न इंग्लिश. बघा, म्हणजे या वाक्याला थोडक्यात शेवटचं वाक्य बघा, मी इंग्लिश शिकत नाही का. मग तुम्हाला सारखं काय म्हणतो की इंग्लिशचा क्लासला मी शिकतोय ना बाबा.
Don't I learn English? Then why are you telling me to learn English? I'm learning, man. अशा पद्धतीने बोलताना चौथं वाक्य वापरलं जाऊ शकतं. आता पुढे पुढे मी तुमची मिश्र वाक्य घेणार आहे. मग त्यामध्ये सगळ्या काळांमधलं कुठलाही काळ येईल आणि कुठल्याही काळातला कुठलाही प्रकार येईल. होकार, नकार, प्रश्न, नकारार्थी प्रश्न काही पण येऊ शकतो. सो या ठिकाणी आपण आय या कर्त्याला घेऊन आपण एक वाक्य 4 प्रकारे बनवलं. सो मला एक प्रश्न विचारताय, माझा आवाज येतोय का सर्वांना? हॅलो. ओके. कारण काय झालं, इकडची लाईट गेली आहे तरी पण आपलं स्क्रीनिंग असल्यामुळे प्रॉब्लेम नाहीये. सो कम ऑन. मी तुम्हाला ओके. तर मी तुम्हाला आता पुढची स्क्रीन शेअर करतो. येस. आता या ठिकाणी आपण कर्ता बदलवलेला आहे. जो करता आय, वी, यू, दे प्लुरल नाउन पार्टी मधला होता त्याच्याऐवजी ही, शी, इट सिंग्युलर नाउन या पार्टी मधला करता आपण घेतलेला आहे. त्याच्यामुळे साहजिकच या ठिकाणी डू नॉटचा वापर न होता डज नॉटचा वापर झालेला दिसेल. आता बघा, मी माझ्या क्लासमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना अशा काही टेक्निक सांगतो ज्या विम्झिकल प्रकारच्या असतात, म्हणजे मूर्खासारख्या. माणसाचं मन जे आहे किंवा माणसाचा स्वभाव हे विक्षिप्त गोष्टी लक्षात ठेवतं. बघा, म्हणजे तुम्ही एखाद्या चौकातून रोज जाताय तर तुम्हाला रोज लोक लक्षात नाही राहत, पण त्या चौकामध्ये असणारा एखादा वेडा ज्याचे केस वाढलीत, कपडे फाडलेत, तो लक्षात राहतो. कारण विक्षिप्त गोष्टी आपल्या बुद्धीला लक्षात राहतात. तसं हा जो काय क्लासिफिकेशन आहे, आय, वी, यू, दे प्लुरल नाउन डूच्या पार्टीमध्ये आणि ही, शी, इट सिंगल नाउन डचच्या पार्टीमध्ये, हे लिटरली आपल्याला पाठ करावं लागतं, लक्षात ठेवावं लागतं. तर मी एक थोडंसा वेड्यासारखी एक टेक्निक मुलांना सांगितलं. तर डूच्या पार्टीमधला करता लक्षात ठेवायचा असेल तर हा डू नावाचा एक मुलगा आहे. बघा, हा डू नावाचा एक मुलगा आहे आणि तो आईला म्हणतोय, आई. आई म्हणजे आय. आई वीला येऊ दे. म्हणजे आई वीला येऊन देत नाही घरी, पण हा विनंती करतो आईला. तर आई म्हणजे आय, वी म्हणजे त्याच्या मित्राचं नाव आहे, आणि येऊ दे म्हणजे आज येऊ दे. असं म्हणताना आय, वी, येऊ दे हे लक्षात राहायला मदत होते. आता मुलाला सुद्धा जर असा अभ्यास शिकवला ना तर मुलांना कमी वेळात जास्त लक्षात राहील. अशा मेथड्स इंटरेस्टिंग असतात, ज्याला मेमरी पॉवर म्हणतात. त्याचे क्लासेस मी घेतो, पण त्या पण बोलू नंतर आपल्या इंग्लिशचा. तर आई वीला येऊ दे म्हणजे आय, वी, येऊ दे, आणि शेवटी ऍड करायचं प्लुरल नाउन, हे सगळे डूच्या पार्टीत. आणि मग ही, शी, इट सिंग्युलर नाउन डचच्या पार्टीत. म्हणजे अशा पद्धती जर आपण वापरल्या तर आपल्याला मदत होते. आता आपण ही वाक्य बघूया. तो इंग्लिश शिकतो. मी इंग्लिश शिकतोच्या ऐवजी तो इंग्लिश शिकतो असं आपण वाक्य घेतलं. मग तो म्हणजे ही पुल्लिंगी आहे. शिकतो म्हणजे लर्न आपण मगाशीच बघितलं, पण या ठिकाणी लर्नला एस लागलेला दिसतोय. मग ही लर्न्स इंग्लिश असं वाक्य झालंय. तर या ठिकाणचा नियम हे सांगतो, ज्यावेळेस करता डचच्या पार्टीतला असेल, ज्याला एकवचनी असं म्हणतात, आय, वी, यू, दे सोडून ही, शी, इट सिंग्युलर नाउन यापैकी करता असेल तर क्रियापदाला एस किंवा एस प्रत्यय लागतो. मग आपण एस का एस त्या नंतर बघू, पण एस तरी लागतो. मग या ठिकाणी वाक्य झालं, ही लर्न्स इंग्लिश. आय लर्न्स कधीच नाही होणार. आय लर्न्स, वी लर्न्स, यू लर्न्स, दे लर्न्स कधी होणार नाही, कारण हे सगळे करते डूच्या पार्टीत. जेव्हा डचच्या पार्टीतला करता असतो तेव्हाच क्रियापदाला एस किंवा एस लागतो. म्हणून ही लर्न्स, शी लर्न्स,
इट हे निर्जीवसाठी आहे म्हणून इथे बसणार नाही. त्यानंतर राम लर्न्स, सीता लर्न्स. त्यानंतर आपली नावं जर घेतली तर महेश लर्न्स, अश्विनी लर्न्स, सविता लर्न्स, अशा पद्धतीची नावं आपल्याला या ठिकाणी दिसतील. किंवा महाजन लर्न्स अशी नावं या ठिकाणी क्रियापदाला एस लागेल, कारण करता एकवचनी आहे. आता दुसरं वाक्य या ठिकाणी दिसतंय, तो इंग्लिश शिकत नाही, नकार आला. व ज्या वेळेला वाक्यामध्ये नकार आला तेव्हा ही म्हणजे तो आणि लर्न हे क्रियापद या दोघांच्या मध्ये सहाय्यकारी क्रियापद नॉटला घेऊन येईल, जे आहे डज नॉट. ही डज नॉट लर्न इंग्लिश. हा डज नॉट डझंट म्हटला तरी चालतो. ही डझंट लर्न इंग्लिश. पण या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं का, तर लर्नचा एस निघून गेलेला आहे. फक्त होकारार्थी वाक्यातच लर्नला एस दिसत आहे. म्हणजे काय, तर ज्या वेळेला डज वाक्यामध्ये येतो किंवा डज नॉट येतो तेव्हा क्रियापदाला लागलेला एस पळून जातो. म्हणजे डज आणि डज नॉटचं आणि क्रियापदाला लागलेल्या एसचं वाकडं आहे, ते कधीही एका वाक्यात दिसत नाही, हे लक्षात ठेवायचं. तुम्ही इंग्लिश बोलताना जर कधी चुकून म्हटला की डज नॉट लर्न्स इंग्लिश, वाक्य चुकलं. समोरच्या व्यक्तीला लक्षात येतं की तुम्हाला प्रॉपर इंग्लिश येत नाही. या गोष्टी लक्षात ठेवा. डज दिसला की एस येणार नाही क्रियापदाला, आणि क्रियापदाला एस असेल तर त्या वाक्यात डज लांब लांब पर्यंत दिसणार नाही. पहिलं वाक्य आहे, मी इंग्लिश शिकतो, तो इंग्लिश शिकतो, ही लर्न्स इंग्लिश. तो इंग्लिश शिकत नाही, ही डज नॉट लर्न इंग्लिश. प्रश्नार्थी वाक्य, तो इंग्लिश शिकतो का, असं कोणीतरी प्रश्न विचारतो. तो इंग्लिश शिकतो का, का शेवटी आला, म्हणून सहाय्य क्रियापद पहिलं आलं. इथं डू नाही आला मगासारखा, डज आला, कारण करता डजच्या पार्टी मधला आहे. ही शी इट सिंग्युलर नाउन पैकी. मग डज ही लर्न इंग्लिश. आणि चौथं वाक्य आहे, तो इंग्लिश शिकत नाही का. मग डझंट ही लर्न इंग्लिश. डज नॉटचा शॉर्ट फॉर्म किंवा ॲब्रिव्हिएशन डझंट होतं. म्हणजे शिकत नाही का, का म्हणून मगाशी डज पहिला आलता आणि नाही म्हणून तो नॉटला घेऊन आला, आणि डज नॉटचा शॉर्ट झाला डझंट. डझंट ही लर्न इंग्लिश. असं आपण एक वाक्य चार प्रकारे दुसरे वाक्य बघितलं. पहिलं करता आय होता, आता करता घेतला आपण तो, खाली करता आहे ती, म्हणजे स्त्रीलिंगी. होकारार्थी वाक्य काय बघा, ती छान स्वयंपाक करते. बघा, करते, स्वयंपाक करणे याला कुक म्हणतात, आणि छान म्हणून वेल शेवटी आलेला आहे. ती आहे तसा घेतला शी, की लगेच क्रियापद स्वयंपाक करणे म्हणजे कुक, आणि छान म्हणून वेल. या ठिकाणी कुकला एस लागलाय, कारण करता एकवचनी किंवा डजच्या पार्टीतला आहे, म्हणून कुकला एस. उच्चार होता शी कुक्स वेल. हे जर वाक्य असं असतं की मी छान स्वयंपाक करतो, तर एस लागणार नाही, आय कुक वेल. इथं ती आहे, डजच्या पार्टीतला करता आहे, म्हणून शी कुक्स वेल. आता वाक्य नकारार्थी आहे, ती छान स्वयंपाक करत नाही. शी डज नॉट कुक वेल. डू नॉट कधीच होणार नाही. जर तुम्ही म्हटलात शी डू नॉट कुक वेल, सपशेल वाक्य चुकलं. तर हे लक्षात ठेवायचं. हेच वैशिष्ट्य सिंपल प्रेझेंट टेन्स ऍक्शन कॉलमचं आहे. शी डझंट कुक वेल. आणि तिसरं आहे, ती छान स्वयंपाक करते का, असं विचारले कोणीतरी, का शेवटी आला, म्हणून डज पहिला आला. इथं डू येणार नाही, मग डज शी कुक वेल. आणि चौथं, ती छान स्वयंपाक करत नाही का, मग डझंट. नाही का म्हणून का, म्हणून डज, नाही म्हणून नॉट. डज नॉट ॲब्रिव्हिएशन डझंट. डझंट शी कुक वेल. बघा, दोन्ही वाक्यांमध्ये लर्नला एस फक्त होकारार्थी वाक्यात आहे. डज आणि डज नॉट आला, एस निघून गेला.
दुसऱ्या वाक्यामध्ये एस फक्त होकारार्थी वाक्यात कुठला आहे? कुक्स. दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या प्रकारात डज आणि डज नॉट आला म्हणून कुकचा एस निघून गेला, हे लक्षात ठेवा. आणि हे सरावानेच होतं. आता महिलांचं एक उदाहरण द्यायचंय मला. ज्या वेळेस महिलांनी एक म्हणजे मुलगी असताना किंवा थोडस मोठं झाल्यानंतर जेव्हा स्वयंपाक सुरू केला तेव्हा त्यांच्या चपात्या काही गोल येत नव्हत्या. जेव्हा पहिल्यांदा करायला घेतल्या आईने सांगितलं की अगं जरा स्वयंपाक शिक, जरा चपात्या करायला शिक जरा. आणि मग जेव्हा तिने करायला घेतल्या तेव्हा पहिले काही दिवस चपात्या गोल होत नव्हत्या. तर त्यांचा एक नकाशा बनत होता, कुठल्या तरी देशाचा तो नकाशा बनायचा, कारण सराव नव्हता ना. पण जशा ह्या मुली स्वयंपाक करत गेल्या मोठ्या झाल्या, लग्न झालं, तेव्हा आता तुम्हाला माहिती, तुम्ही चपात्या गोल बनवता, कुठे प्रयत्न नसतो गोल बनवण्याचा, पण त्या अनाहूतपणे गोल होतात, कारण ब्रेन ट्रेन झालेला आहे. चपात्या बनवण्यामध्ये ब्रेन ट्रेन झालेला आहे. तसं इंग्लिशमध्ये डू कधी डज कधी हे सुरुवातीला चुकेल, पण जसा रोज सराव होत जाईल तसा डू, डोंट, डज, डझंट हा अनाहूतपणे प्रॉपर वापरला जाईल, कारण ब्रेन ट्रेन झालेला असेल. मी एक छान वाक्य दुपारी शेअर केलं तुम्हाला, कर्मण्यवाधिकार असते माफलेशु कदाचित. म्हणजे या ठिकाणी इंग्लिश येईल का, मला जमेल का, या फळाची अपेक्षा करण्यापेक्षा कर्म मी रोज प्रॅक्टिस करणार, रोज सराव करणार आणि फळ परमेश्वर देणार, हे तुम्हाला सांगायचं होतं. आय थिंक इट्स इनफ फॉर टुडे. मी ना तुम्हाला होमवर्क पाठवतो. या बेसवरती एक 10 क्रियापदं मी तुम्हाला पाठवतो. होकार, नकार, प्रश्न, नकारार्थी प्रश्न हे बनवून तुम्ही मला व्हॉट्सअपवरती, जसं आज दुपारी महाजन मॅडमने मला शेअर केलं होतं बोललेलं इंग्लिश रुटीनवर, अतिशय सुंदर. त्यात काय चुका झाल्या मी रिपेअर केलं नव्हतं ऍक्च्युअल क्लासमध्ये, पण फार सुंदर, व्हेरी गुड. तसं तुम्ही मला ही 10 क्रियापदांची 10 म्हणजे 40 वाक्य होतील, निवांत करा आणि मला पाठवा. काय चुकलं तर मी उद्या सांगेन. ओके, सो आय थिंक इट्स इनफ. काय प्रश्न असेल तर विचारा मला. येस मॅम, काय प्रश्न आहे कोणाचे? अश्विनी मॅडम, महाजन मॅडम, मृणाल मॅडम, काय प्रश्न आहेत का? येस येस येस, जे आता मी शिकवलं ना आज तेच. हा, मी क्रियापद रेडीमेड मराठी इंग्लिश मधलं त्याचा अर्थ पण पाठवतो मला. आणि सोपी वाक्य बनवा, काही टेन्शन घेऊ नका, एकदम सोपी. जसं नाही का, ती छान स्वयंपाक करते, मी इंग्लिश शिकते, असं घ्या. ओके, सो मला तुम्हाला तिघींना एक प्रश्न विचारते. महाजन मॅडम ऐकताय? तुम्ही अतिशय सुंदर करताय, डेडिकेशन आहे, बाकी पण छान करतायत, पण एकंदर तुम्हाला या वर्कशॉपला बसायला आवडतं तुम्हाला? फॅन्टास्टिक. तर त्याच्यामुळे आता एक काम करू आपण, उद्याच दिवस परवा गेला की ऍक्च्युअल वर्कशॉप बद्दल आपण शुक्रवारी बोलूया. तोपर्यंत होमवर्क करा. येस, हॅव अ नाईस टाइम. सी यू अगेन टुमॉरो ॲट द सेम टाइम. थँक यू. या.